सॉलिड स्टेट केमिस्ट्रीचा एका मिनिटामध्ये सर्व चॅप्टर रिवाइज करण्याचा प्रयत्न करणार आहे। नीटला विचारलं जाणार, सीईटीला विचारलं जाणार, JEEला आणि बोर्डाला विचारले जाण्याची शक्यता आहे। पहिला फॉर्म्युला डेन्सिटी, नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल, मोलिक्युलर मास आणि ॲव्होगॅड्रोज नंबर आणि व्हॉल्यूमचं रिलेशन। सिंपल फॉर्म्युला डेन्सिटी इज इक्वल टू न म ना व्ही। एक ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता। पुढे युनिट सेलमध्ये एज, लेंथ आणि रेडियसचं रिलेशन विचारलं जातं। मुलांना इथे एज लेंथ म्हणजे तुम्हाला कन्सिडर करायचं ए आणि आर म्हणजे कन्सिडर करायचे तुम्हाला रेडियस। आता इथे एज लेंथ आणि रेडियस यांचं रिलेशन जे असणार आहे SCC मध्ये ते इज इक्वल टू 2r असणार, BCC मध्ये 4r इज इक्वल टू √3 असणार, FCC मध्ये 4r इज इक्वल टू √t असणार। पुढे पॅकिंग इफिशियन्सी SCC मध्ये 52.4 असते, BCC मध्ये 68 असते, FCC मध्ये 74 असते। पर्सेंटेज ऑफ वॉइड 100 वजा पॅकिंग इफिशियन्सी करत जायचे, तुम्हाला पर्सेंटेज ऑफ वॉइडची व्हॅल्यू मिळणार। पाचवा फॉर्म्युला नंबर ऑफ पार्टिकल्स विचारले, धातूचं वजन दिले ग्राम मध्ये, तेव्हा एक फॉर्म्युला यूज करणार तुम्ही x इंटू n अपॉन रो इंटू a³ n म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल असणार आहे। पुढे मुलांना पुढची जर का गोष्ट बघायची झाली तर नंबर ऑफ युनिट सेल इन x ग्राम मेटल, जर का नंबर ऑफ युनिट सेल विचारले तर x अपॉन रो इंटू a³ हा फॉर्म्युला यूज करणार। जर का नंबर ऑफ युनिट सेल विचारले आणि व्हॉल्यूम दिले आपल्याला तर व्हॉल्यूम अपॉन a³ करणार। त्यानंतर नंबर ऑफ ॲटम्स विचारले SCC मध्ये, BCC मध्ये, FCC मध्ये तर 1 2 का 4 सांगणार। SCC मध्ये 1 ॲटम असणार आहे नंबर ऑफ ॲटम पर युनिट सेल, BCC मध्ये 2, FCC मध्ये 4 असणार। मुलांना वॉइड जे असतात ते मुख्य दोन प्रकारचे असतात, एक असतो टेट्राहेड्रल वॉइड आणि दुसरा असतो ऑक्टाहेड्रल वॉइड। मुलांनो नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेलच्या दुप्पट टेट्राहेड्रल वॉइड असतो आणि जेवढे नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल असतात तेवढाच ऑक्टाहेड्रल वॉइड असतो। मुलांनो इथं आपण सर्व महत्त्वाचे टॉपिक एका मिनिटामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे। येणाऱ्या काही दिवसांमध्ये क्रॅश कोर्स चॅनलवर अपलोड होणार आहे, प्रत्येकाने सबस्क्राईब करूनच ठेवा कारण की प्रीमियम कंटेंट येणार आहे चॅनलवर।